जय हिंद विद्यार्थी व पालक मित्र। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने नुकतीच प्रथम उत्तर सूची म्हणूया आपण किंवा अंतरिम उत्तर सूची म्हणूया, इयत्ता 5वी व इयत्ता 8वी ची जी स्कॉलरशिप एग्जाम 22 फेब्रुवारी 2026 ला झाली होती, याची नुकतीच अंतरिम उत्तर सूची प्रकाशित केलेली आहे। आणि या संदर्भात त्रुटी दूर करण्यासाठी एक प्रसिद्धी पत्रक सुद्धा आपल्या समोर पब्लिश केलेलं आहे। मग नेमकं या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण जाणून घेऊया। तर बघा विद्यार्थी आणि पालक मित्र, इयत्ता 5वी व इयत्ता 8वी ची पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ज्याला म्हणतो आपण, ती परीक्षा घेण्यात आली होती 22 फेब्रुवारी 2026 ला। त्याची अंतरिम उत्तर सूची म्हणजे तात्पुरती उत्तर सूची आता पब्लिश करण्यात आलेली आहे। इयत्ता 5वी ची पण आणि इयत्ता 8वी ची पण इयत्ता निहाय ती पब्लिश करण्यात आलेली आहे। सदर अंतरिम उत्तर सूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचं निवेदन परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर आपल्याला ऑनलाईन स्वरूपात दाखल करता येणार आहे। तसंच सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरता व शाळांकरता त्यांच्या लॉग इन मध्ये उपलब्ध असणार आहे। तिथं दिलेलं आहे त्यांनी ऑब्जेक्शन ऑन क्वेश्चन पेपर अँड एंट्री आन्सर की या ऑप्शन मध्ये आपल्याला जायचं आहे। त्रुटी आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन 10 मार्च पासून तर 17 मार्च 2026 पर्यंत ही मुदत आपल्याला देण्यात आलेली आहे। 17/3/2026 नंतर आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारलं जाणार नाही असं या प्रसिद्ध पत्रकात म्हटलेलं आहे। ऑनलाईन निवेदनाशिवाय टपाल पोस्ट असं कुठल्याही प्रकारचं निवेदन सादर केलेलं चालणार नाही असं त्यात म्हटलेलं आहे। विहित मुदतीतच ऑनलाईन प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार करण्यात येणार आहे। विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ञांचं मत घेतलं जाईल, अभिप्राय घेतला जाईल आणि मगच अंतिम उत्तर डिसाइड केलं जाणार आहे। मग ऑनलाईन आवेदन पत्र व शाळा प्रपत्रातील माहिती दुरुस्ती करण्याबाबतची ही कार्यपद्धती यात सांगितली गेलेली आहे। त्यानुसार या ठिकाणी आवेदन पत्रामधील माहिती व शाळा माहिती पत्रात विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग, जन्मतारीख, जात, प्रवर्ग, शाळेचा अभ्यासक्रम, शाळेचे क्षेत्र इत्यादी दुरुस्ती करण्याचा कालावधी सुद्धा 10 मार्च ते 17 मार्च असणार आहे। तो शाळांच्या लॉग इन मध्ये जाऊन आपल्याला दुरुस्त करता येणार आहे। या सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने ते स्वीकारलं जाणार नाहीये। सो अशा पद्धतीचं हे नोटिफिकेशन नुकतंच आपल्या समोर आलेलं आहे आणि आपल्याला माहिती दिली। अंतरिम उत्तर सूची जी आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला भेटून जाईल किंवा तुम्हाला आपल्या YouTube चॅनल वरच्या रील्स मध्ये किंवा शॉर्ट्स मध्ये सुद्धा ती उत्तर तालिका भेटून जाणार आहे। आजच्या माहितीसाठी एवढंच, धन्यवाद।